शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाक्य आपण अनेकदा ऐकलंय. पण आजही महाराष्ट्रात अनेक गावं आहेत जिथं मुलींना हे वाघिणीचं दूध मिळवण्यासाठी दररोज डोंगर दऱ्या पार कराव्या लागतात. सकाळी अंधारात घराबाहेर पडायचं, चिखल पाऊस पुन्हा सहन करत किलोमीटरचा प्रवास करायचा आणि तरीही चेहऱ्यावर एकच स्वप्न शिकायचं मोठं व्हायचं. भुदरगड तालुक्यातल्या अशा अनेक लेकींसाठी आजचा दिवस आयुष्य बदलणारा ठरला. पाल येथील आंबेडकर नॉलेज सिटी परिसरात आज एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि CSR फंडाच्या माध्यमातून तब्बल 70 गावातील 500 गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. सायकल अनेकांसाठी ती फक्त 2 चाकांची गोष्ट असेल, पण या मुलींसाठी ती त्यांच्या स्वप्नांची गती होती. त्यांच्या शिक्षणाचा आधार होती आणि आयुष्य बदलण्याची सुरुवात होती. कारण डोंगरी भागात राहणाऱ्या या मुलींना शाळेसाठी रोज अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत होती. काहींना वेळेवर ST ही मिळत नव्हती. काहींना पावसात चिखलातून चालत जावं लागायचं. तर काही पालक मुलींच्या सुरक्षिततेच्या भीतीने पुढचं शिक्षण थांबवण्याचा विचार करत होते. पण आज त्या सगळ्या अडचणींवर जणू 2 चाकांनी उत्तर दिलं. कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सायकलींचं कुलूप उघडून हिरवा झेंडा दाखवत विद्यार्थिनींना सायकली सुपूर्द करण्यात आल्या. आणि त्यानंतर जे दृश्य होतं ते शब्दात मांडणं कठीण आहे. काही मुली सायकलला घट्ट पकडून उभ्या होत्या, जणू त्यांच्या स्वप्नांनाच पंख फुटले होते. काही पालकांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण आता आमच्या लेकीची शाळा बुडणार नाही याची खात्री त्यांना मिळाली होती. पालकांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या. गरिबांच्या मुलींच्या शिक्षणाचा विचार करून आंबेडकर साहेबांनी मोठं काम केलं, अशा शब्दात अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या संवर्चना कल्याणराव निकम, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक प्राध्यापक दौलतराव जाधव, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, माजी सदस्य मदनदादा देसाई तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळी, गावातल्या मुली शिकल्या तर एक कुटुंब बदलतं, हजारो मुली शिकल्या तर समाज बदलतो आणि अशाच छोट्या छोट्या उपक्रमातून खरं परिवर्तन घडत असतं. आज या 500 मुलींना फक्त सायकल मिळाली नाही, तर त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळाली आहे. या संपूर्ण विषयावर तुमच्या प्रतिक्रिया आणि मते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रोखठोक कोल्हापूरला सबस्क्राईब करा आणि Insta पेज फॉलो करा.